आणि त्याच्या कामात आली ती 7 जणाला घेऊन. ती बाई कशी असेल? इज्जतदार असेल. कारण माहित आहे नागपूर शहरामध्ये मोठे मोठे मेळे भरतात. तिच्यावर लोक राहतात, तिथून बाया माणसं कामाला उचलतात. पण ती बाई इज्जतदार होती. ती बाई इज्जतदार होती तेव्हाच ते वापस आली, 7 जणाला त्याच्या कामाला लागली. बरोबर नाही का? म्हणून म्हणते अहो पहाट वेळा बाजारात एका नदीला घेऊन नात. पहाट गेला बाजारात एका नदीला घेऊन नात. अहो त्याच्या कामात आली 7 जणाला घेऊन. अहो त्याच्या कामात आली 7 जणाला घेऊन. पण काय वाजताई करता बघाया भरल्याना. पण काय वाजताई करता बघाया भरल्याना. मुक्काम दहेगाव यांच्याकडून 100 रुपयाचा सप्लिमेंट आलेला आहे. पार्टीकडून बहुत बहुत धन्यवाद. ऐका समोर काय म्हणते मी. प्लास्टर करता करता नाकच गेलं कचून. बोला सांग बोला काय आव त्या नक्कीचं नाक घेतलं. नाक घेतलं मग कसं घेतलं? म्हणून म्हणत आहे काय? अगं प्लास्टर करता करता नाकच गेलं कचून. म्हणजे नाक नक्ट झालं तिचं. मग आता ग बाई आणि याचं आता सांगा ना तू पहिले मला विचारते मग याचं नाही झालं ते का? बाई ती बाई कोण? अरे तो मिस्त्री कोण? आता 7 जणाला घेऊन आली ते 7 जण कोण? तो साहेब तुम्हाला सांगणार आहे. शांत चित्ताने इथंच बसून राहा तुम्ही. म्हणून म्हणते काय अगं प्लास्टर करता करता नाकच गेलं कचून. अरे पाय वाजताई करता बघाया भरल्याना. अरे पाय वाजताई करता बघाया भरल्याना. ती बाई कोण हे तुम्हाला इथे बसलेल्या मायबापांना सांगायचं आहे. म्हणून ते वस्ताची काय लिहितात सांगत ऐका काय म्हणते मी. मारी
शायरी करतील का? म्हणून म्हणते विचार करा. आता तुम्हाला इथं प्रश्न आहे, तो जो माणूस आहे, झाली बघा ती मारी, बिनपाव्याची खोल खाई, आणि गुन्हा कुठे लागला, गुन्हा कुठे लागला, सांगा बदला ठाई. आज हा माणूस आहे, तर या माणसाला गोल्या कुठे लागते आणि गुन्हा कुठे लागते? या माणसाला गोल्या कुठे लागते आणि गुन्हा कुठे लागते हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि आता मिस्त्री असतील ना, तर त्याही प्रश्नाचं उत्तर त्याला सांगून देजा. त्याला नाही आलं तर तुम्ही सांगा, आणि तुम्ही सांगलं तरी काही फरक नाही. म्हणून तुमच्यांना सांगत आहे. तसेच नवयुवक मित्रमंडळ यांच्या वतीनं माझ्या पार्टीला 501 रुपयाचा सप्र भेटायला पार्टीकडून बहुत बहुत धन्यवाद. आणि याच्यासमोर काय म्हणता झाली बघा ती काय मारी काय, अरे झाली तयार बघा ती मारी, बिनपाव्याची बैल खाई. गुन्हा कुठे लागला सांगा बदला आज ठाई. आणि गोपीचंद शाहीच या दरवाजे खिडक्या लावून, त्या दरवाजे दरवाजे लागले, खिडक्या लागल्या, पण पायवा काही धंदा नाही. होय ना. असा कोणता मिस्त्री असेल की बिना पायव्यानं त्यानं घर बांधलं ते? कोणता मिस्त्री असेल हवेत उडलं असेल का त्याचं घर? शाही साहेबांना तुम्हाला सांगायचं आहे, त्याच्याकडून तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही उठून जाऊ नका. म्हणून म्हणते अरे गुरुवी गुफे गोरू गुफे चंद जया खिडक्या दरवाजे लावून, पण पायवात नाही त्यांना बघूया बघायला, पण पायवात नाही बघूया बघायला. इथं प्रश्न केला होता, कोणी केला ते मला माहित नाही, पण इथं ज्यांनी कोणी प्रश्न केला त्यांनी प्रश्न केला होता की शाहिरीची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली. शाहिरीची सुरुवात ऐका. शाहिरी आपण म्हणतो लोकशाही अण्णा भाऊ साठे, बरोबर? त्यांनी पैदल सुद्धा दिल्लीपर्यंत मोर्चे काढले होते. पण त्याच्या आधी सुद्धा शाहिरीच्या ज्या परंपरेची सुरुवात फार जुनी आहे, तिच्यामुळे लोककला, भारूड, ओवी, गोंधळ, कीर्तन आणि लोककाव्य हे या खोलवरपर्यंत ती पसरलेली आहे. पण जेव्हा 13व्या शतक आणि 14व्या शतकामध्ये